ओम नमो भगवते वासुदेवाय. भुवन कोशाचं वर्णन करताना शुक महामुनी परीक्षिताला पुढे सांगतायत की राजा, ज्या वेळेला दैत्यराज बळीच्या यज्ञशाळेमध्ये साक्षात यज्ञमूर्ती भगवान विष्णू प्रकट झाले वामन रूपानं, त्यावेळेला बळीने सांगितलं की तुम्हाला काय हवं असेल ते मागा. आणि बटू वामनाने सांगितलं की 3 पावलं पडल्यानंतर जेवढी भूमी माझी होईल तेवढीच भूमी तू मला दे. आणि मग जेव्हा 3 पावलं टाकायला सुरुवात केली भगवंताने, तर पहिल्यांदा आपलं पाऊल वर उचललं. तर पाऊल उचलल्यानंतर त्यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्यामुळं त्याला जे नख होतं त्याच्यामुळे ब्रह्मांड कटाह जो आहे, ब्रह्मांडाचा जणू मोठा द्रोण, त्याचा वरचा भाग फाटला, त्याला छिद्र पडलं. आणि त्याच्यातून ब्रह्मांडाच्या बाहेर आलेली जी पाण्याची धारा होती, पाण्याचा प्रवाह होता, तो भगवंताच्या त्या चरणकमलाला धुवत धुवत त्यालाच लागलेल्या केसरांशी मिसळल्यामुळं ती धारा लाल झाली. त्या निर्मळ धारेचा स्पर्श होतात संसारातले सगळे पाप, सगळी पातकं नष्ट होतात. आणि अशी पाप नष्ट करून सुद्धा ती जलधारा मात्र स्वतः निर्मळच राहते, ती काही मलिन होत नाही. आणि ह्या जलधारेला पूर्वी अन्य कुठल्याही नावानं संबोधलं जात नसे. ती त्यावेळेला फक्त भगवतपदी या नावानंच ओळखली जात होती. आणि पुढे जेव्हा हजारो युग उलटल्यानंतर ही धारा स्वर्गाच्या शिरोभागामध्ये असलेल्या ध्रुवलोकामध्ये उतरली, तेव्हा तिला विष्णुपद असं नाव झालं. त्या ध्रुवलोकामध्ये उत्तानपाद राजाचा मुलगा परम भागवत असा ध्रुव तो राहत होता, अजूनही राहतो. आणि आपल्या ठिकाणी प्रतिक्षणी वाढत जाणाऱ्या भक्तिभावामुळं त्याच्या ठिकाणी त्या जलाबद्दल असा भाव निर्माण होतो की हे तर आमच्या कुलदेवतेचं चरणोदक आहे. आणि म्हणून ते पाणी भक्त प्रल्हाद अत्यंत आदरानं भक्तीनं आपल्या मस्तकावर शिंपडतात. आणि त्यावेळेला चित्तामध्ये जो आत्यंतिक प्रेमावेश उफाळून येतो, त्यामुळं त्यांचं हृदय अतिशय गदगद होतं. आणि भगवत दर्शनाच्या उत्कंठेमुळं अर्धमिटल्या डोळ्यातून निर्मळ अशा अश्रूंची धारा अखंड वाहायला लागते. संपूर्ण शरीरावर रोमांच उभे राहतात. त्याच्यानंतर म्हणाले की आत्मनिष्ठ असते जे सप्तर्षी गण आहेत, त्यांचा प्रभाव जाणल्यामुळं हीच तपस्येची आत्यंतिक सिद्धी आहे असं समजून त्या प्रल्हादाला ते आधी अशाच प्रकारे आदरपूर्वक नमस्कार करतात आणि त्या जलप्रवाहाला आपल्या जटाजुटांमध्ये धारण करतात. ज्याप्रमाणे मुमुक्षुजन त्यांना जर मुक्ती मिळाली तर ती जशी शिरोधारे म्हणतात, त्याचप्रमाणे हे आप्तनिष्ठ आत्मनिष्ठ सप्तर्षीगण त्या जलप्रवाहाला आपला मस्तकी धारण करतात. वास्तविक हे सगळे निष्काम आहेत. सर्वात्मा भगवान वासुदेवांच्या ठिकाणी त्यांची अत्यंत निश्चल अशी
भक्ती आहे आणि अशी भक्ती हेच आपलं परमधन असल्याचं ते मानतात आणि त्यांनी त्यामुळं अन्य सगळ्या कामनांचा त्याग करून टाकलेला आहे. किती त्याग केलाय की आत्मज्ञानाला सुद्धा ते यह कश्चित पदार्थ मानतात आणि तिथून निघालेली ही नदी हा जलप्रवाह कोट्यवधी विमानांनी वेढलेल्या आकाश मार्गानं खाली उतरतो आणि चंद्रमंडाला भिजवत भिजवत मेरू पर्वताच्या शिखरावरच्या ब्रह्मपुरीमध्ये येतो. तिथे त्या गंगेला त्या नदीला सीता, अलकनंदा, चक्षु आणि भद्रा अशा नावाच्या 4 धारा फुटतात. 4 प्रकारे ती नदी विभक्त होते आणि 4 निरनिराळ्या दिशांमध्ये ती वाहत जात शेवटी नद्यांचा जो अधीश्वर आहे, परमेश्वर आहे अशा सागरापर्यंत ती जाऊन त्याला मिळते. यातली जी सीता आहे, सीता नावाचा जो प्रवाह आहे तो ब्रह्मपुरीहून निघून केसराजलांच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन पुढे खाली वाहत जातो आणि गंधमादनाच्या शिखरांवर पडत पडत भद्राश्व वर्षाला तो भिजवत राहतो आणि पूर्व दिशेला जो खारा समुद्र आहे त्या खाऱ्या समुद्राला तो जाऊन मिळतो. अशाच प्रकारे चक्षु नावाचा जो प्रवाह आहे तो माल्यवानाच्या शिखरावर पोहोचतो आणि तिथून अप्रतिहत अशा गतीनं केतुमाल नावाच्या भूप्रदेशाकडे वाहत जातो आणि तिथून पश्चिमेकडच्या क्षार समुद्रामध्ये जाऊन मिळतो. भद्रा नावाचा जो जलप्रवाह आहे तो मेरू पर्वताच्या शिखरांवरनं उत्तरेच्या दिशेकडे कोसळतो आणि एका पर्वतावरून दुसऱ्या पर्वतावर, दुसऱ्या पर्वतावरून तिसऱ्या पर्वतावर जात जात शेवटी शृंगवान नावाच्या पर्वताच्या शिखरावर तो कोसळतो आणि उत्तर कुरु देशामध्ये जाऊन तो उत्तरेकडे वाहत राहतो आणि शेवटी समुद्राला मिळतो. आणि चौथा जो अलकनंदा नावाचा प्रवाह आहे तो ब्रह्मपुरीच्या दक्षिण दिशेकडनं वाहत येतो. अनेक गिरी शिखरांना आपल्या कवेत घेत त्यांना ओलांडून हेमकूट पर्वतावर तो पोहोचतो आणि तिथून अत्यंत तीव्र अशा वेगानं हिमालयाच्या शिखरांना चिरत त्यांना फाडत तो शेवटी भारतवर्षामध्ये येतो आणि मग तिथून दक्षिणेकडे समुद्राला जाऊन मिळतो. ह्या प्रवाहामध्ये स्नान केल्यानंतर तिथे स्नानासाठी येणाऱ्या माणसांना पावलोपावली अश्वमेध आणि राजसूय किंवा अन्यही यज्ञांचं फळ हे सहज मिळतं, जे इतरांना अतिशय दुर्लभ असतं. आणि ह्या प्रत्येक भूभागावर मेरू इत्यादी पर्वतांवरून निघणाऱ्या आणखीन सुद्धा काही शेकड्या नद्या आहेत, शेकडो नद आहेत. एवढं सगळं वर्णन झाल्यानंतर राजा परीक्षिताची जिज्ञासा भागवण्यासाठी आणखीन काही भुवनकोशाचं वर्णन शुक महामुनींनी केलं. ते काय होतं ते पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.